तर आता पाऊस चालू होणार आहे आणि आज खरंच खूप आभाळ आले, म्हणून मी काय केलं, आपल्या इथं जे आपण दादांना काम दिलेलं आहे तिथलेच आपण काही माणसं बोलवलेले आहेत आणि दादा म्हटले की आपण तिथलेच 2-4 माणसं आणू आणि आपण हे सगळं पॅक करून घेऊ परत, कारण ह्याच्यामुळं बघितलं असेल मागं पाऊस पडला तर आपल्या पूर्ण ह्याच्यामध्ये पाणी झालं होतं घरामध्ये. तर आता हे सगळं करायला वरती काही 2-3 माणसं गेलेली आहेत आणि हा कागद परत आपण ह्याला लावणार आहोत. म्हणजे इकडं हा कागद असाच राहू देणार आहे आणि सगळीकडून आता पॅक करून घेणार आहे, कारण एवढा पावसाळा आपला अजून चांगला गेला पाहिजे. इथं अजून एक पावसाळा जातो का अर्धा पावसाळा जातो माहिती नाही, बरोबर का नाही मावशी? आणि हां आपलं काम झाल्याशिवाय आपल्याला इथं हालता येत नाही ना. मग ह्या घराला पण आपण एवढं चांगलं आपल्याला ह्या घराने सगळं काही दिलंय, मग आपण असं नीटनेटकंच केलं पाहिजे ना ह्याला पण, आहे का नाही? तर आता सगळ्या आजी लोकांना आत बसवलेले, टेप वगैरे घेऊन सगळं काम चालू आहे आणि काही जण वरती गेलेले आहेत. इकडून थोडंसं मी काय केलं होतं, ज्यावेळेस तिकडचे पत्रे हे करत होतो ना आपण हे काम, त्यावेळेस मी तिथं जागा ठेवलेली आहे, म्हणजे आपल्याला कधी पण वरी चढता यावं म्हणून कडीकोंडा करून घेतला. तर ते माझं खूप कामाला आलं माहिती आहे का. आपल्या आजी लोकांना आता उन्हाळा एवढा सतवला नाही, पण पावसाळा मला असं पावसाळा सुरू व्हायच्या टायमालाच वाटतंय की पावसाळा लय जड जाणार आहे, बरोबर आहे का नाही? अजून चालू नाही झाला पण तरी पण तुम्हाला थंडी वाजून यायला लागली काय? चतुराबाई झोप नाही झाली का? इकडं कोण हसतंय खुदू खुदू? हा लक्ष्मीबाई काय म्हणता? हा काय म्हणता? काय मग झोप झाली का नाही? डोळे चळताय आता. म्हाताऱ्या आजीला तर थंड वाजते बरं, आज गोळा करायला अंग. म्हाताऱ्या आजीचं स्वेटर द्यायला लावते मी कुंभारला आज. म्हाताऱ्या आजी जास्ती करून इकडंच आपलं गळतं. हा मी तिकडंच सांगितले त्यांना, म्हणले तिथंच लावा म्हणलं. हा तिथंच लावा. आता बरी आहे ना तब्येत जरा तुझी? तुझ्या रिपोर्टमध्ये काहीही नाही, एकदम रिपोर्ट ओके आहेत. पण ते दम लागतो म्हणजे आता बीपी आहे, वय तुझं आता 75 आहे. हा दम लागतं आणि दुखण्याकडनं लक्ष देता तू देवाची प्रार्थना कर, देवाचं नाव घे, गाणी गा, छान राहा, आनंदाचं काहीतरी बोल, मस्त अर्ध दुखणं त्यांनी जातं. माणसाचं अर्ध दुखणं स्वतःच्या हसण्याने आणि आनंदी राहण्याने जातं. आपण तेच 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 डोक्यामध्ये विचार केलं ना, तेच तेच आपल्यापाशी रिटर्न परत येतं. म्हणून कसं राहायचंय तुला? छान राहायचंय. मी तुझे रिपोर्ट सगळे, तुझे ब्लडचे रिपोर्ट पाठवले, ते सगळं सोनोग्राफीचे, काही नाही मोना आजीला, काहीच नाही काहीच नाही. मी तुला खोटं बोलेल का? आणि फक्त ते दम लागतोय, दम वयाच्या मानाने. आणि तू जे म्हणलीस ना तू कुठं पडली होती, काय काय झालं 16 वर्षाची ते कसं होतं, म्हातारपणाला होतं ना सगळं. म्हणून आता खुश आहे ना तू? खुश आहे. पण तेच तिथंच टोचत असतं मॅडम, दुसरं काहीच नाही. मला दुखतं ना तर मला असं वाटतं आता बाहेरच येते का काय, पूर्ण बाहेर असतं. काहीच येत नाही मनात, काहीच आणायचं नाही. देवाचं तेव्हा नाव घ्यायचं, भगवंताचं. हां ठीक आहे, चला मला काम आहे, मी लावणार आहे तिकडं जरा कागद, आणि काही माणसं पण येणार म्हटलं तर अजून चाललंय. हा टीव्हीच्या इथलं पण नीट करायचं आहे. छकुले राणूने परत गडबड केली आमच्या, हाय का नाही? हो चला मावशी, काय झालं डोळ्याला? काय नाही झालं, डोळ्याला लागले थोडंसं. वचला मावशीची तब्येत आजकाल खराब राहत नाही बघा. मंगल मावशीला काय झालं? नाही का तिकडं ते फरशी ह्याच्यामुळं, ते ना उजेडामुळं तुमचे चेहरे व्यवस्थित दिसत नाहीयेत. अमृता छान मस्त, अमृता मस्त डोकं वगैरे विचारते, छान राहते, त्याचं काय नाही. छकुले कशी आहे का बाई तब्येत तुझी? थोडं बरं आहे ना? थोडं चालायचं नाही, अजिबात चालायचं नाही, हाय ना? इथे एवढी लोक आहेत. मंगल मावशी तशी का पडायला लागली तू? नको नको, काय झाले तिला? अगं तुला काय होते आता? उठ बर तू, इकडे बर तू, इकडे बस बर, इथं बस बर. चला आजीपाशी. काय झाले मंगल मावशी? बघू ताप आलाय का? हिला ताप आलाय की आता ग माय, काय करू मी आणि काय नाही. ताप आलाय की हिला भरपूर असं. काय होते मंगल मावशी? दादाला बोलवा बर. रोहित, मंगल मावशीला व्हायला छकुली सारखं. मंगल मावशी अशी एक साईडला पडायला लागली. थोरव्यांचा दवाखाना उघडा असेल का आता?
गोळी आणायला लाव बरं, पॅरासिटामॉल आणायला लाव ग पटकन. साखर आणायला लाव थोडीशी. हा आहे का साखर? साखरच ठेवलेली आहे ना इकडं. मंगल मावशी, मग तू का नाही सांगितलं मंगल मावशी? हा साखर. अगं असं नका करू, आता मी कसं घालणार? बरं घे, खा तुझ्या हाताने खा. तू स्वतःच्या हाताने खायची. हा कसं व्हायले? असं कलंड्यासारखं व्हायले का? अशीच करत होती ना छकुली बी काल, आहे का नाही? मग पडायला लागली ना तुझ्यासारखी, ताप आले तिला पण. दे ग पाणी मावशी. दादा गेला पॅरासिटामॉल घेऊन ये, गोळी घेऊन ये. जेवली का दुपारी? लय ताप आलाय की ग मंगल मावशी. आता दवाखाना पण उघडा नसेल होय बाई. काय झालंय ग माझ्या सगळ्या आजी लोकांना होय? असं काय झालंय? धर धर मंगल मावशी. दमाने दमाने दमाने. चला येईना गेले का तिला? चला येते का तिला? हा मंगल मावशी, तसं नाही करावं होय, तसं नाही करावं. हा चक्कर येईल? कधी येत होती चक्कर? हा चक्कर येत होती ना? कधीपासून येते चक्कर तुला? हा तुला चक्कर कधीपासून येत होती विचारते मंगल मावशी. नाही ते आता करेन, फक्त एकदा चक्कर ना आज आली होती? कसं झालं होतं तुला? कसं झालं तर? असं झालं होतं? कसं होत होतं मग? गरगर फिरवत होतं? उलटी आली? मळमळ करतंय? डोकं दुखतंय? पोट दुखतंय? अंग? घसा? काहीच दुखत नाही? आपण आहे ना थोडे वेळ वाट बघू. म्हणजे गोळी आता दिल्या ना तुला, अशी कलांडू नको, हा पडू नको. हा तू सांगायचं ना मंगल मावशी. हा तुला काही होत नाही मला माहिती आहे, पण तू सांगायचं ना मला. मला पण चक्कर येते म्हणून कुंभारपाशी सांगायचं. हा आयुष्यात किती दिवसात ताप सांगण्यात काय तसं नसते. मी काय विचारत खूप दिवसांनी मंगल मावशी आमची दुखण्यात अशी आज झाले पडल्यासारखी आणि ताप आहे. मी आत्ता गोळी दिली. आज रविवार पण आहे, काय करू कळत नाही. काल दवाखाना पटकन उघडा होता म्हणून लगेच छकुलीला पळवलं. आता मंगल मावशीला दिली आहे गोळी, पण आहे आपल्या इथं अजून एक हॉस्पिटल आहे जवळच 2-4 किलोमीटरवर. बघल थोड्या वेळ जरा बरं वाटलं तर, नाहीतर आपण जाऊया दवाखान्यात. हा का ग? असं नसते म्हणायचं. झोप जरा, गोळी खाल्ली आहे तिथं जाऊन झोप झोप झोप. झोप शांत झोप जरा. झोप. लय शांत आहे. आज किती वर्ष झालं मी सांभाळते, 9-10 वर्ष होत आलं. कधी तकलीफ नाही, कधी त्रास नाही, कधी कुणाला काय म्हणणं नाही, रागावणं नाही, कधी कुणाला बोलणं नाही. बरं वाटलं हा मंगल मावशी. पाय लांब करून झोप अशी. हां डोकं दुखाले का तुझं? नाही कदा पिलंय, लहानपणापासून त्याला कदा पिलं. मग आई वडिलांचं दुखत नसेल, भावांचं, तर आमचं तसे दुखते.
फॅन बंद करा इकडचा, बाहेरचा तुम्ही बंद करा, तुमच्याकडे बटन. मी इथं मंगलमावशीला गार लागाले ना म्हणून बंद केला. थांबा वत्सलाजी, तुम्ही इकडे या वत्सलाजी. बाहेर काम चाललंय म्हणून जरा बाहेर लक्ष देते. बाहेरचं बी पावसा पाण्याचं सगळं करून घ्यावं लागेल ना. गोळी दिली आता. मंगलमावशी गार लागाल तर झोप झोप झोप. मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या ना हळूच डोक्यावर टाका. आत्ता हे सगळं बांधून झालं व्यवस्थित, म्हणजे वरचं काही काढलं नव्हतं. खाली हे दुसरा कपडा लावलेला आहे. वरचा वाऱ्याने सगळं तुटलं होतं, परत ते लावलेलं आहे. आणि इकडं रोहन राहिलेलं काम करतोय. तर आजचं हे काम चंद्रशेखर दादा, म्हणजे आपलं बांधकाम वगैरे करतायत ते दादा होते, दाजी होते, पाटील होते. हे सगळ्यांनी मिळून हे आज पूर्ण केले. कारण म्हटले पाऊस येण्याच्या आधी हे सगळं करून घेऊ. आणि आपला रोहन बाळ पण होता इकडं, करू लागत होता, निघाला आता. इकडचं पण वरती सगळं पाणी जे येत होतं ते सगळं वरी जाऊन पन्हाळातली घाण वगैरे सगळं काढलेली आहे. मंगलमावशी झोपले इकडं. मंगलमावशीची तब्येत बरी नाही आहे, पण मंगलमावशीची ताप वगैरे कमी झालेली आहे. डॉक्टरांना फोन केला होता, त्यांनी सांगितल्यावर गोळ्या दिल्यावर ताप राहिला. आणि इकडं सगळे आजी लोक आपले बसले. या बाहेर आता, बाहेर या आता, या बाहेर. झालं सगळं. हां, छकुलीला हळूच घ्यायचंय सगळ्यांनी. आधी तुम्ही बाहेर या, मग छकुलीला घेऊ. मी जरा ते दादा ते चाललेत ना, तर हे करते. आणि अजून एक सांगायचं राहिलं, कुंभार मॅडम आपल्या पडल्यात बघा. कुंभार मॅडमच्या तोंडाला लागले. बघू कुंभार, थांबा. हे बघा कुंभार पडल्यात. काय करू मी सांगा आता. आणि सरक अजून दाखवू दे मला. आणि ताईचं इकडं, आणि ताई इकडं बघा, इकडं बघा, इकडं. आणि ताईंनी बघा नाकाला हाणून घेतले. हा, माहित नाही त्यांना. वत्सल आजी बघू इकडं. वत्सल आजीचं एवढं दिसत नाहीये, पण आज 3 माणसं घरामध्ये पडलेत आणि 4 माणसं आजारी आहेत. किती माणसं आजारी आहेत? 4. आणि पडलेत किती? 3. मी आज दिवसभर ह्या कामात होते तुम्हाला सांगते. आणि आपल्याकडे दादा पण होते, सगळे होते कामाला. आज आम्ही सगळेजण ह्या कामात होतो. आणि ह्या सगळ्यांचं हे सगळं चालू होतं. काय करायचं सांगा. कुणाला ताप येते, कोण पाय अडकून पडतंय. या सगळे बाहेर, चला या, चला मी जरा जाऊन येते खाली. हा, दादा चाललेत ना, ते बघते. एवढं कापड उरलंय, राहू द्या. तिथं थोडं लावून घेऊया आणि इकडं लावून घेऊया थोडं.